नमस्कार, मी संदीप देसाई. बातमीचा पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यादरम्यान दिवसेंदिवस तणाव वाढत चाललेला आहे आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झालेला आहे की या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांनी या ठिकाणी रजेसाठी अर्ज केलेला आहे. जवळपास 80,000 जवानांनी सुट्टीसाठी अर्ज केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एकीकडे गलवानमध्ये तणाव असताना खरंच भारतीय जवान सुट्टीवर जाण्याच्या मनस्थितीत आहेत का? खरंच त्यांनी रजेसाठी अर्ज केलाय की चीनची ही एक नवी चाल आहे? पाहूयात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीमागचं सत्य काय. LACवर भारत आणि चीन दरम्यान वाद अद्याप मिटलेला नाहीये. खरं तर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असून कधीही स्फोटक स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. इकडे भारतीय सैन्यानं चीनला धडा शिकवण्याचा चंग बांधलाय. येणाऱ्या हिवाळ्यातही लडाखमध्ये पाय रोवून उभं राहण्याचा निश्चय भारतीय लष्करानं केलाय. पण त्याच वेळी सोशल मीडियावर एक वेगळीच बातमीची चर्चा सुरू झाली आहे. LACवर हिंसक संघर्षानंतर 80,000 भारतीय जवानांनी रजेसाठी अर्ज केलाय. त्यामुळे लष्कराच्या अडचणीत वाढ झालीय असा दावा त्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. लडाखमध्ये भारत चीन दरम्यान LACवर संघर्षानंतर गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच भारतीय सैन्यातील 80,000हून अधिक सैनिकांनी आजारपणाच्या सुट्टीसाठी रजेचा अर्ज केलाय. भारतीय जवान नसतील तर आपलं संरक्षण कोण करणार? 80,000 सैनिक एकाच वेळी सुट्टीवर जाणार आहेत. करा किंवा मराची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर गेल्या 45 वर्षात भारत चीन सीमेवर एकदाही गोळीबार झालेला नाही. पण आता चीनच्या नापाक इराद्यांमुळे LACवर वातावरण बिघडलंय. गेल्या महिन्याभरात हवेत गोळीबाराच्या घटना घडल्यात. आणि अशातच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी जवानांचा सुट्टीसाठी अर्ज, हे कसं शक्य आहे? खरंच 80,000 सैनिक एकाच वेळी सुट्टीवर जाणार आहेत? यावर लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. भारतीय सैनिकांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आला नाही ना? खरं तर भारतीय जवान कोणत्याही परिस्थितीत भारत मातेचं रक्षण करण्यासाठी नेहमी सज्ज असतात आणि हा आजवरचा अनुभव आहे. कितीही संकट आली तरी भारतीय जवान कधीच डगमगलेला नाही. त्यामुळे आम्ही या खोडसळ व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. आम्ही सुरुवातीला भारतीय लष्कराची वेबसाईट पाहिली. त्यावर अशा प्रकारची कोणतीच माहिती आम्हाला आढळून आली नाही. इनके तो बड़े बड़े टीम्स बने हैं चीन के. ये उनके एक वॉर फाइटिंग तरीका है उनका, जिसका नाम है 3 वॉरफेयर्स. जो कोई 15-20 साल पहले उन्होंने ये एक स्ट्रैटेजी अपनाई थी और ये उसके मुताबिक साइकोलॉजिकल वॉरफेयर, लीगल वॉरफेयर, सोशल मीडिया वॉरफेयर ये चलाने की कोशिश करते हैं. तो ये तो खैर फौजियों को तो ये मालूम है कि चीन की टैक्टिक्स और स्ट्रैटेजी क्या है. मग हा व्हायरल मेसेज कुठून आला असा प्रश्न आम्हाला पडला आणि त्या दिशेनं पडताळणी सुरू केली. चीनी लष्कराचा रणनीतिकार शू जून यानं 6व्या शतकात आर्ट ऑफ वॉर हे पुस्तक लिहिलंय. यामध्ये त्यानं म्हटलंय की युद्ध न लढता ते जिंकायचं कौशल्य म्हणजे खरी युद्धनीती होय.
भारत सरकारची माहिती आणि प्रसारण विभागानं या व्हायरल मेसेजचं खंडन केलंय। यात दावा करण्यात आलाय 80,000हून अधिक सैनिकांनी 45 वर्षात प्रथमच आजारपणासाठी सुट्टीचा अर्ज केलाय आणि सत्य आहे, व्हायरल मेसेजचा दावा खोटा आहे। भारत चीन वादाच्या पार्श्वभूमीवर जवानांनी सुट्टीसाठी अर्ज केलेला नाही। चीन को समझ लेना चाहिए कि युद्ध जो होता है वो ट्विटर हैंडल से नहीं चलता है, वो ज़मीन पर चलता है। और ज़मीन की जब बात करते हैं, और ये पहाड़ी इलाका है, बर्फ़ है, बहुत ठंडा है इसमें, तो यहाँ पर लड़ने की शक्ति जिस प्रकार से भारत के सैनिकों की है, पूरी दुनिया में कोई ऐसे सैनिक आपको नहीं मिलेंगे जो इन ऊंचाई चोटियों में और इस बर्फीले इलाके में लड़ सकते हैं। तो जब लड़ाई की बात आएगी चीन को तो पता लग जाएगा कि वहाँ पर कितनी सच्चाई और कितनी झूठ है, क्योंकि असली जवाब तो उनको वहाँ मिलेगा। गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान LACवर वाद सुरू आहे। चीन सैनिकांकडून LACवर कुरापती काढण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, मात्र प्रत्येक वेळी भारतीय सैन्याकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय। त्यामुळे आमच्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं उघड झालंय। आपण बघितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करून अफवा अशा प्रकारच्या पसरवून चीन कुठेतरी रडीचा डाव खेळतंय हेच म्हणावं लागेल। सीमेवर भारतानं चीनला सडेतोड उत्तर दिल्यानंतर अखेर वाद मिटवण्यासाठी चीन चर्चा करते। एकीकडे भारतासोबत चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे कुरापती सुद्धा सुरू आहे। त्यातच भारत अमेरिकेकडून एक किलिंग मशीन घेत असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्याद्वारे चीनची प्रत्येक चाल नाकाम होणार आहे। कोणती आहे ही किलिंग मशीन आणि व्हायरल संदेश किती खरा आहे पाहूया एका रिपोर्टमधून। सैन्याशिवाय युद्धाची तयारी, माऊसच्या एका क्लिकवर शत्रूचा सफाया। दिल्लीमध्ये बसून चीनच्या प्रत्येक चालीचा पर्दाफाश। कराचीतील दाऊद आणि हाफिजचा होणार सफाया। ड्रोन करणार हेरगिरी आणि हल्ला। शत्रू ना पळणार, ना लपणार, ना वाचणार। फास्ट किलिंग मशीनमुळे शत्रू थेट यमसदनी। आता सैनिक शहीद होणार नाहीत। हे आहे अमेरिकेचं MQ-9 ड्रोन। सोशल मीडियावर या ड्रोनची जोरदार चर्चा सुरू आहे। अवघ्या काही क्षणात हा ड्रोन शत्रूचा सफाया करणार असल्याचा दावा करण्यात येतोय। या संदर्भातला एक संदेश चांगलाच व्हायरल होतोय। भारत लवकरच अमेरिकेकडून 30 MQ-9 ड्रोन विकत घेणार आहे। भारत अमेरिकेतील ही डील तब्बल 22,000 कोटी रुपयांची होणार असल्याचं या सोशल मीडियातल्या व्हायरल मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय। सध्या भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ज्या ड्रोनची चर्चा आहे तो आहे MQ-9 ड्रोन। हा ड्रोन किती भयंकर नुकसान करतो, 2017 साली आलेल्या या ड्रोन चित्रपटातून हे विध्वंसक दृश्य दिसतंय आणि हीच क्षमता या MQ-9 ड्रोनची आहे। हा ड्रोन गर्दीतून सुद्धा टार्गेटला ट्रॅक करतो, टार्गेटचा पाठलाग केला जातो। एवढंच नाही तर शेकडो घरांमध्ये आणि हजारो फूट उंचीवरून आपलं टार्गेट बरोबर साधतो। एकदा टार्गेट नक्की झालं की त्याला नष्ट करणं सहज शक्य होतं। यामुळे इतर कुणाचंही नुकसान होत नाही। एकदा टार्गेट लॉक केलं की त्याचा पूर्ण सफाया झाल्याशिवाय राहत नाही। अशातच सोशल मीडियावर अमेरिकेकडून भारतानं MQ-9 ड्रोन विकत घेतल्याचा दावा खरा असेल तर चीन आणि पाकिस्तानला यापेक्षा वाईट बातमी दुसरी असूच शकत नाही। खरंच अमेरिकेतले ड्रोन भारताला सुरक्षा कवच देणार का?
भारताला या ड्रोनची गरज आहे का? गेल्या काही वर्षांपासून चीन आणि पाकिस्तान त्यांच्याकडच्या ड्रोनची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून भारत स्वदेशी ड्रोन विकसित करतंय. एवढंच नाही तर जगभरातील सर्वोत्तम ड्रोन विकत घेण्याची योजना भारताकडून आखण्यात येते. ड्रोन घेण्याच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं ते अत्याधुनिक MQ-9 ड्रोनचं. या ड्रोनची क्षमता 1701 किलो बॉम्ब वाहून नेण्याची आहे. एवढंच नाही तर टार्गेटवर अचूक निशाणा साधणं हे या MQ-9 ड्रोनचं खास वैशिष्ट्य आहे. एवढंच नाही तर या ड्रोनमध्ये भयंकर लेझर हेलफायर मिसाईल सुद्धा आहे. हजारो फूट उंचीवरून अचूक निशाणा लावणारा हा ड्रोन आहे. याच ड्रोनच्या माध्यमातून इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या गाड्यांच्या ताफ्यातून केवळ त्यांच्याच गाडीवर अचूक निशाणा साधण्यात आला होता. पण खरंच भारत सरकार अमेरिकेकडून MQ-9 रिपन ड्रोन खरेदी करणार आहे का? सूत्रों के मुताबिक रक्षा मंत्रालय अमेरिका से 30 MQ-9 रिपर ड्रोन्स खरीदने की तैयारी में है. इसके लिए रक्षा अधिग्रहण परिषद के सामने प्रस्ताव भी रखा जाएगा. डील 22,000 करोड़ रुपए की होगी अमेरिका से और इसके 2 हिस्से होंगे. पहले हिस्से में 6 रिपर ड्रोन्स अगले कुछ महीने में भारत आएंगे और बाकी 24 रिपर ड्रोन्स अगले 3 साल में भारत लाए जाएंगे. लेकिन इस पूरी डील की आधिकारिक जानकारी अब तक रक्षा मंत्रालय की तरफ से नहीं दी गई है. जो MQ-95 रेपर की बात थी वो जुलाई-जून से चल रही है और इसलिए अभी जैसे खबरें आ रही हैं कि भारत ये जो UAV है इसको खरीद रहा है क्योंकि इसके साथ हमें हिमालयस के अंदर और सी के ऊपर एक बहुत ज़्यादा एडवांटेज मिलने वाला है. हमारा जो दुश्मन है उसके ऊपर एज होगा जिसके साथ हमारी जो कैपेबिलिटी वो बढ़ेगी. या ड्रोनला फायटर जेट म्हटलं जाऊ शकतं, ज्यामध्ये पायलटची सुद्धा गरज नसते. विमानात माणूसही नसेल, मग ना खिडकीची गरज आहे ना दरवाजांची. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ड्रोनला नियंत्रित केलं जातं. त्यानंतर ड्रोन बद्दलचे सर्व निर्णय थेट कंट्रोल रूम मधून घेतले जातात. काही वर्षांपूर्वी ड्रोनचा वापर केवळ गुप्तहेरीसाठी केला जात होता. मात्र आता तंत्रज्ञानामुळे ड्रोनला हल्ला करण्याची सुद्धा ताकद मिळाली आहे. LAC के दूसरी पार क्या हो रहा है, चाइनीज क्या कर रहे हैं, कैसे वो अपनी इंफ्रास्ट्रक्चर बना रहे हैं, उनके कहां पे कैसे कैसे हथियारों की किलाबंदी कर रखी है, ऐसे जितनी इंफॉर्मेशन है वो हमें इस UAVs के साथ, ये ड्रोन्स के साथ पता लग सकती है. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत आपल्या 3ही सैन्य दलांसाठी ड्रोनची खरेदी करणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या पडताळणीत हवेत राहणारं आणि प्रचंड क्षमता असणारं MQ-9 ड्रोन भारत खरेदी करणार असल्याची बातमी खरी आहे. त्यामुळे हे ड्रोन खरेदी करण्याची बातमी खरी आहे. त्यामुळे भारताचे जे शत्रू आहेत पाकिस्तान आणि चीन यांचे धाबे नक्कीच दणाणले असणार. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बातमीचा पंचनामा या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या वीर सैनिकांपुढे गुडघे टेकणारा चीन आता पाकिस्तान सोबत मिळून भारताविरोधात रणनीती तयार करतोय. लडाखमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे चीनची मोठी आगपाकड होते आणि त्यामुळे दहशतवादी कारवायांसाठी जगभरामध्ये बदनाम असलेल्या पाकिस्तानचा आधार आता चीनला घ्यावा लागतोय. चीनकडून पाकिस्तानला रणगाडे देण्यात आले आहेत, मात्र युद्ध रणगाडे आपलेच असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. पाहुयात काय आहे युद्ध रणगाड्यांच्या व्हायरल व्हिडिओ मागचं वास्तव. टँकवर बसून पाहणी करणारे हे आहेत पाकिस्तानच्या सैन्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा. बॉम्ब सोडल्यानंतर टँकच्या प्रदर्शनावर त्यांनी स्वतःची पाठ फुकटून घेतली. या जोरावरच पाकिस्तानच्या शक्ती प्रदर्शनाचा ते केबिलवाणा प्रयत्न करतायत.
मात्र सोशल मीडियानं पाकिस्तानच्या या शक्ती प्रदर्शनाची पोलखोल केली आहे. पाकिस्तान ज्या टँकमधून तोफगोळे सोडतोय ते चीनचे असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात आलाय. चीनकडून दान मिळालेल्या टँकवर बसून भारताला धमकावण्याचे प्रयत्न करू नका जनरल बाजवा. आगीमध्ये हात टाकाल तर स्वतःच जळाल. तर मग जनरल बाजवा ज्या टँकवर बसून शक्ती प्रदर्शन करतायत ते टँक पाकिस्तानी नसून चीनचे आहेत का? सोशल मीडियावर पाकिस्तानच्या टँक बद्दल व्हायरल झालेल्या बातमीची सत्यता पडताळून पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्या पडताळणीत ही बातमी आम्हाला चीनच्या एका सरकारी वेबसाईटवर दिसली. मात्र चीनच्या या वेबसाईटवर त्यांनी टँक कुणाला विकले याची माहितीच देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही त्याची पडताळणी पुन्हा सुरू केली. यानंतर आम्हाला पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याचं ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये टँकविषयी माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी झेलम फील्ड फायरिंग रेंजचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी चीनच्या 3ऱ्या पिढीतील मॅन बॅटल टँक VT-4 याच्या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळेला टँकवर बसून जनरल बाजवा यांनी पाकिस्तानी सैन्य प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलंय. ज्या टँकवर बसून पाकिस्तानी सेनाप्रमुख इतरांच्याकडे डोळे वटारून पाहत होते त्या टँकला VT-4 असं म्हटलं होतं. मात्र तो टँक चीनचा MBT-3000 असल्याचं समोर आलंय. पाकिस्तानचे सेनाप्रमुख या टँकवर बसून भलेही स्वतःला जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती समजत असतील किंवा गमजा करत असतील, मात्र चीननंच पाकिस्तानला हा टँक दिलाय ही वस्तुस्थिती आहे. चीनच्या मर्जीशिवाय पाकिस्तान या टँकमधून एकही बॉम्ब गोळा फायर करू शकत नाही हे देखील वास्तव आहे. चीननं दिलेल्या या टँकवर बसून बाजवा केवळ फोटो सेशनच करू शकतात. एवढंच नाही तर रिकाम्या मैदानात या टँकच्या माध्यमातून पाकिस्तानकडून शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि तेही चीनच्या इशाऱ्यावरतीच. हे वेगळं सांगायला नको. जगात कुणीही या रणगाड्यांचा वापर करताना दिसत नाही. मात्र पाकिस्तान हे रणगाडे मिळाल्यानं आनंदी आहे. चीननं पाकिस्तानला VT-4 टँकचं तंत्रज्ञान विकून एका बाणात 2 शिकार केल्या आहे. जगात या टँकला फारसं महत्त्व राहिलेलं नाही. मात्र असं असतानाच या टँकचं तंत्रज्ञान विकून चीननं पाकिस्तानकडून मोठी रक्कम सुद्धा वसूल केली आहे. दुसरीकडे सीमेवर हे टँक ठेवून चीन भारतावरील दबाव वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याकडून मात्र शत्रूच्या टँकला प्रत्युत्तर देण्यासाठी अर्जुन योजना तयार आहे. DRDOनं अर्जुन टँकसह स्वदेशी बनावटीच्या अँटी गाइडेड मिसाईलचं परीक्षण यशस्वी केलं. त्यामुळे चीन आणि पाकिस्ताननं एवढं लक्षात ठेवावं की त्यांनी नसते उद्योग केले तर भारताचा अर्जुन रणगाडा चीनच्या टँक VT-4 वर ब्रह्मास्त्र चालवणार. भविष्यामध्ये VT-4 टँक आक्रमक कारवाईसाठी मदत करणार असल्याचा दावा जनरल बाजवा यांनी केलाय. कारण हा टँक जगातील सर्वात आधुनिक टँकपैकी एक असल्याचा त्यांचा दावा आहे. यातून शत्रूवर हल्ला तर केला जातोच, शिवाय सुरक्षेसाठी हायटेक उपकरणं सुद्धा यामध्ये उपलब्ध असल्याचा दावा पाकिस्तान करतंय. पण पाकिस्तानचा चुकीचा समजही आम्ही दूर करतोय. कारण चायनीज माल खराब क्वालिटीसाठी संपूर्ण जगभरात बदनाम आहे. तो अर्जुन टैंक वर्ल्ड का बेस्ट टेक्नोलॉजी वाला टैंक है. उसमें बेस्ट मशीन्स इस्तेमाल हैं, उसका इंजन बेस्ट है, उसकी स्पीड बेस्ट है, सब कुछ बढ़िया है. VT-4 अपने आप में चाहे स्मूथ बोर के वजह से आप बोल लें या आपकी इसकी NBC प्रोटेक्शन के लिए बोल लें, थोड़ी स्पीड उसकी अच्छी होने की वजह से बोल लें, ये सारी बातें न्यूट्रलाइज हो जाती हैं कि उसको जब इस्तेमाल करने की बारी आएगी, उसके ऊपर रिलाय करने की बारी आएगी,
तब पाकिस्तान हमेशा अपने आप को हैंडीकैप पाएगा जो इंडिया में नहीं होगा। चीननं पाकिस्तानला VT-4 टँक विकला खरा, मात्र बिचाऱ्या पाकिस्तानला काय माहिती की VT-4 टँक युद्धामध्ये बाहुल्याचं काम करेल। सुरक्षा तज्ञांशी बोलल्यानंतर आमचा दावा आहे की भारतानं तयार केलेलं अँटी टँक गाइडेड मिसाईल चीनच्या टँक VT-4 ला निश्चितपणे नष्ट करू शकतो। त्यामुळेच हे स्पष्ट आहे की पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर बाजवा यांचा दावा किती पोकळ आहे। खोट्या माहितीला पाय नसतात हे देखील तितकंच खरं। चीनच्या टँकला पाकिस्तानी असल्याचं सांगणाऱ्या पाकिस्तानचा हा दावा सपशेल खोटा ठरलाय। त्यामुळे चीननं केलेला दावा आणि पाकिस्ताननं केलेला दिखावा हे दोन्ही सुद्धा फोल असल्याचं समोर आलंय। यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।